मुलांनो, गोष्टीचं नाव आहे पळा पळा आभाळ पडलंय. एकीनी खूप मोठं जंगल होतं बरं का. त्या जंगलामध्ये किनी खूप प्राणी राहत होते. सगळ्या प्राण्यांच्या बरोबर ससुल्यासुद्धा जंगलामध्ये राहत होता. तो किनी स्वभावाने खूप खूप भित्रा होता बरं का. थोडासा जरी आवाज आला किंवा ढग गडगडले, खूप जोराचा वारा सुटला, वाघाने डरकाळी दिली की ससुल्याचं काळीच धडधड करायला लागत असे. एके दिवशी सकाळी त्याची आई त्याला म्हणाली, जा रे, जरा बाहेर खेळून ये बरं, नुसता बिळामध्ये बसून राहतो. त्याबरोबर ससुल्या हळूच इकडे तिकडे बघत बिळातून बाहेर आला बरं का. बाहेर छान हवा पडली होती. सकाळ झाली होती. पक्ष्यांचा मंजूळ आवाज सगळीकडे येत होता. थंडगार वारा सुटला होता. ससुल्याला खूप छान वाटलं. तो गवतावरती इकडून तिकडे उड्या मारू लागला आणि खेळू लागला. तेवढ्यात काय झालं, पानगळ चालू होती. त्यामुळे वरच्या झाडाचं एक पान ससुल्याच्या पाठीवर हळूच पडलं बरं का. ससुल्या इतका घाबरला आणि जोर जोरात ओरडत सुटला, पळा पळा पळा, आभाळ पडलं. तेवढ्यात तिथून एक कोंबडीचं पिल्लू जात होतं. कोंबडीचं पिल्लू म्हणालं, काय रे ससुल्या, काय झालं, काय एवढा ओरडतोस? तेव्हा ससुल्या म्हणाला, अगं पळ पळ पळ, आभाळ पडलंय, आभाळ, चल चल, आपला जीव वाचव. ससुल्या पुढे पळू लागला. त्याच्या मागे कोंबडीचं पिल्लू पळू लागलं. ते दोघंही पळताना पाहून हरणाने त्यांना हटकलं. हरिण त्यांना म्हणालं, काय रे झालं, का पळताय दोघं जण घाबरून? तेव्हा कोंबडीचं पिल्लू म्हणालं, हरिण दादा, अरे ह्या ससुल्याच्या पाठीवर किनी आत्ता आभाळ पडलं, चल चल, पळा पळा पळा, आपण आपला जीव वाचवूयात. झालं, ससुल्या, त्याच्या मागे कोंबडीचं पिल्लू, त्याच्या मागे हरण पळू लागलं. हे तिघेही पळताना पाहून झाडावरती एक माकड बसलेलं होतं. त्याने ते पाहिलं आणि माकड म्हणालं, काय रे, काय झालं, काय पळताय तुम्ही एवढे? त्याबरोबर हरिण म्हणालं, अरे पळ पळ, तू पण पळ लवकर, आभाळ पडलंय, आभाळ, आपला जीव वाचवूयात. त्याबरोबर ससा, कोंबडीचं पिल्लू, हरण, माकड सगळे पळू लागले. पळता 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 खूप पुढे आल्यावरती त्यांना सिंह महाराज भेटले. सिंह महाराज आपल्या सिंहासनावर बसलेले होते. ते म्हणाले, काय रे, काय झालं, का पळतात असे? ससुल्या, काय झालं बरं? तेव्हा कोंबडीचं पिल्लू म्हणालो, अहो महाराज, तुम्ही पण पळा, कारण जंगलामध्ये किनी आभाळ पडलंय, आभाळ, या ससुल्याच्या पाठीवर आत्ता आभाळ पडलं, चला चला. त्याबरोबर सिंह महाराज म्हणाले, आभाळ पडलं, कसं काय, चला दाखवा बरं मला, कुठे आभाळ पडलंय ते? त्याबरोबर सिंह महाराज पुढे निघाले आणि त्यांच्या मागे ही सगळी पलटण चालू लागली बरं का. झाडाच्या इथे आल्यावर भित्रा ससुल्या होता की नाही, तो म्हणाला, महाराज, ते बघा माझं बीळ, मी की नाही त्या बिळातनं आत्ता बाहेर आलो आणि माझ्या पाठीवर आभाळ पडलं, म्हणून मी पळत होतो. तेव्हा ससुल्याचं हे बोलणं ऐकून सिंह महाराजांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि ते म्हणाले, आभाळ कसं पडेल, अरे हे बघ, यावरच्या झाडाची पानं खाली पडतायत, ते पान तुझ्या पाठीवर पडलं असेल. हे ऐकल्याबरोबर हरिण, माकड आणि कोंबडीचं पिल्लू हे ससुल्याला हसू लागलं आणि सशाची चांगलीच फजिती झाली. मुलांनो, या गोष्टीतून काय लक्षात ठेवायचं, कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढायचा नसतो. आणि खरं सांगू का, काही परिस्थिती कोणतीही आली तरी घाबरायचं नाही, थोडासा विचार करायचा आणि मग ठरवायचं. अगदी लगेचच जीव काढून पळत सुटायचं नसतं. संकटापासून जो पळतो त्याच्या मागे संकट धावतात, म्हणून लक्षात ठेवायचं, ससुल्यासारखं भित्र कधीही व्हायचं
नाही. ठेवाल ना लक्षात?